जय भीम जय भारत. सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही एसबी टीव्हीमध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपण नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये आहोत आणि आपल्याला माहीतच आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि उमेदवार आपापल्या ताकदीनिशी आता फक्त 2 दिवस त्यांच्याकडे शिल्लक आहेत. ताकदीनिशी प्रचार करण्याचा 2 दिवस उमेदवाराचे आणि परवाचा दिवस म्हणजे 2 तारखेचा दिवस जो आहे हा आहे आपला. तर या 2 दिवसामध्ये आपल्याला आकलन करायचं आहे की आपल्या प्रभागामध्ये परिवर्तनाचा चेहरा कसा हवा आहे, आपला उमेदवार हा कसं हवे आहे. आता उमेदवार जो नगरपंचायतला पाठवायचा आहे तो कशाला, हा एक प्रश्न. तर ते एक तुम्हाला सांगू इच्छितो की नगरपंचायतचा पूर्ण बजेट जर 100 कोटीचा असेल तर तो 100 कोटी खर्च कसा करायचा याकरता हा उमेदवार तुम्हाला आपल्या प्रभागामधून पाठवायचा आहे की तो 100 कोटी व्यवस्थाबद्ध पद्धतीने या नियोजनबद्ध पद्धतीने सामान्य जनतेच्या प्रश्न सोडवण्याकरता उपयोगात लावायचा आहे की स्वतःच्या, हा प्रश्नाचा विचार करून तुम्हाला उमेदवार निवडायचा आहे आणि त्याला निवडून तुमचा प्रतिनिधित्व, तुमच्या प्रभागाचं प्रतिनिधित्व जो आहे हा द्यायचा आहे. आपण आहोत प्रभाग क्रमांक 17. प्रभाग क्रमांक 17मध्ये काँग्रेस पार्टीने उमेदवारी दिलेली आहे नाकाळे ताईला. त्यांचे उमेदवार आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊया की प्रभाग क्रमांक 17च्या परिसरामधल्या काय समस्या त्यांना अवगत आहेत, समस्या त्यांना माहीत आहेत का, व त्या समस्यांच्या निराकरण ते कशा पद्धतीने करणार आहेत आणि प्रभाग क्रमांक 17च्या सर्व जनतेच्या उपयोगी त्यांना असणाऱ्या समस्या आणि त्यांना उपयोगी असणारे कार्य ते कोणते कोणते करणार आहेत. जाणून घेऊया तुमच्या प्रभाग क्रमांक 17च्या उमेदवाराकडून. नमस्कार, माझं नाव मीना अनिल नाकाळे, प्रभाग 17ची उमेदवार आहे काँग्रेस पक्षाकडून. चिन्ह आहे माझं पंजा. सर्वांना माझी विनंती आहे की पंजा चिन्हावर बटन दाबून बहुमताने मला विजयी करा, ही विनंती आहे माझ्याकडून. ताई, सगळ्यात मोठी आता प्रभाग क्रमांक 17ची जी समस्या आहे हे आहे स्वच्छतेला घेऊन. स्वच्छतेचं तुमचं काय नियोजन राहणार आहे? स्वच्छतेचं नियोजन हे आहे की आठवड्यातून 2दा तरी गाडी येणे. आता सध्या 1दा येते, कधी कधी येते, कधी कधी नाही येत. तर ते रेग्युलर आमच्या एरियामध्ये आली पाहिजे. आणि आजूबाजू जे झाडं राहते तर ते थोडे म्हणजे क्लीन झाले पाहिजे. आजूबाजू गड्डे राहते, खाली प्लाट राहते, ते पण त्याचं नियोजन बरोबर झालं पाहिजे. ते काही नाही आहे. आणि जसं प्लॉट आहे खाली, पण त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन दिली आहे, नोटीस दिला आहे, पण आतापर्यंत त्याचं काहीच नाही झालं आहे. म्हणजे तरी ते त्यांचं सांडपाणी राहते, वरचं पाणी राहते किंवा एरियामध्ये खाली गार्डनची जागा सुटली आहे, पण गार्डनची जागा ते विकली आहे तिथे प्लॉट. तर ते गार्डनची जागा लोकाला विकली आहे, गार्डन जागा सुटली नाही आहे. त्याच्यासाठी थोडं म्हणजे आम्ही असा प्रयत्न चालू आहे की गार्डन आणणे. दुसरी गोष्ट RL डिमांड, जसं RL डिमांड नाही झाल्या, रजिस्ट्री नाही झाल्या आतापर्यंत, आम्ही प्रॉपर्टीचे मालक नाही आहे आतापर्यंत. ते म्हणजे असताना आमच्या आणि आम्ही नाही आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही विचार चालू आहे. जाऊन आम्ही फक्त निर्णय केला की ते प्रॉपर्टीसाठी आम्ही प्रयत्न करू. दुसरं म्हणजे प्रभागनी आहे, तुम्ही वाचनालयाचं सुद्धा बोला. वाचनालयाचं आहे की लायब्ररी मुलांसाठी पाहिजे, कुठे न जाता स्वतःच्याच म्हणजे लायब्ररीमध्ये मुलं अभ्यास केले पाहिजे. आपला वेळ तिथे थोडा टाईम वेस्ट केला पाहिजे. घरी कोणाला वेळ भेटते या नाही भेटत, त्यांचं म्हणजे तिथे घरी नियोजन नाही होत. ते लायब्ररीमध्ये जाऊन चांगल्याप्रमाणे नियोजन करेल. त्याच्यासाठी मी थोडा प्रयत्न करील आणि जास्तीत जास्त ह्या गोष्टीवर भर देईल की लायब्ररी आली पाहिजे. लायब्ररीमध्ये काय विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं ऑनलाईन फॉर्मची जी आहे ती सुद्धा भरण्याची सुविधा राहणार का? ऑनलाईन भरण्याची सुविधा पण राहील, त्यांच्या मार्गदर्शनासाठी पण राहील आणि जे त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी राहील त्यांना पण आम्ही सॉल्व करू. जसं आता आपल्या परिसरामध्ये विकास जो होत आहे की रस्ते बनत आहेत, मग नाल्या, त्याला रोडाला फिरून नाल्या बनत आहेत, गडरांची व्यवस्था नाही आहे, तर तुमची पण पद्धत काय तशीच राहणार की त्या पलीकडे? नाही, माझी पद्धत तशी नाही राहणार. जसं हे रोड खूप बनवते, खूप उंचावर बनवून टाकते एकदम. आता इलेक्शन आहे म्हणून पटपट रोड बनवले, ते रोड वरतं गेले, घरं खाली गेले. पाणी येईल तर घरामध्ये खूप त्यांच्या म्हणजे पाण्याचा खूप सांडपाण्याचा खूप प्रॉब्लेम होईल. काही घरामध्ये घुसेल. आता ह्या मागे पाणी झाला तर तिथे खूप त्या चौकामध्ये खूप असं पाणी साठलं होतं लोकांच्या घरामध्ये. असे काही घरामध्ये
गेले होते. तसं न करता आमचं एकच नियोजन राहील की आधी सगळ्यात आधी आम्ही गटर लाईनची सुविधा करू आणि गटर लाईन आम्ही सगळ्यात पहिले आणू. हे बार फोडून ह्यांचं म्हणजे यांचा तो धंदा बनला आहे पैशाचा कमवायचा. नाले सगळ्यात जरुरी आहे, जागोजागी नाले आणि गटर लाईनची सुविधा आम्ही सगळ्यात पहिले करू. आणि त्याचं नियोजन झाल्यानंतर मग रोडाकडे आपण हां, त्याचं निवेदन झाल्यावर मग रोडाकडे करू की म्हणजे ते नंतर न तोडता आधी गटर लाईन झाल्या पाहिजे व्यवस्थित, मग आम्ही रोडाचं जे नियोजन आहे ते पद्धतशीर आम्ही करू. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी अजूनपर्यंत नगरपंचायत बहादुरामध्ये काहीच नाही, तर काय ज्येष्ठ नागरिकांकरता मोकळ्या जागेवरती चांगलं एक गार्डन हां, ज्येष्ठ नागरिकांकरता एक ग्रीन गार्डन आम्ही करू त्यांच्यासाठी आणि तो प्रयत्न आमचा चालू आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही झटू. त्यांच्यासाठी एक गार्डन पाहिजे, ज्येष्ठ नागरिक लहान मुलांसाठी पण पाहिजे आणि मोठ्यांसाठी पण पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू, जे बनलं ते आम्ही त्याच्यासाठी नियोजन करू. आता बहुतांश सर्वांगीण विकासाचा जर आपण जनता जर विचार करत आहे तर काय तुम्हाला जर जनतेने जर निवडून दिलं तर प्रभाग क्रमांक 17चा विकास हा तुमचा विकास नाही तर जनतेचा तुम्ही विकास कराल काय? मला अगर त्यांनी खरंच निवडून दिलं आणि मी निवडून आली तर मी प्रॉपरली त्यांच्या घरी जाऊ त्यांची समस्या विचारीन आणि त्या समस्यावर नियोजन करील. मी काय करायचं काय नाही करायचं त्या याच्यामध्ये मी मांडणी टाकीन. बरोबर. आता जनतेला तुम्ही या प्रसंगी काय विनंती आणि आवाहन करू इच्छिता? माझी एकच विनंती आहे जनतेला की तुम्ही चिन्ह न पाहता तुम्ही व्यक्ती पहा की तो व्यक्ती तुमच्यासाठी व्यक्तीला महत्त्व द्या तुम्ही की तो व्यक्ती तुमच्यासाठी येऊ शकते ना लीडरनं तो तुमच्यासाठी कामासाठी लढू शकते आणि तो काम त्यांच्या हातानं होऊ शकते. तशा व्यक्तीला तुम्ही निवडून आणा. फक्त चिन्ह न पाहता निवडून आणा फक्त. तुमचं आता जनतेला एक सांगा की कोणत्या पार्टीकडून काय चिन्ह आहे आणि कसं तुम्हाला विजयी करायचं आहे? माझं चिन्ह पंजा आहे. मी काँग्रेस पक्षाची उमेदवार आहे. तर मला चिन्ह न पाहता तुम्ही एक म्हणजे सपोर्ट करा. पंजा चिन्ह महत्त्व द्या. पंजावर तुम्ही 2 बटन दाबा. 2 वोट तुम्ही 2 वोटनी निवडून द्या. फायनल बसलं पाहिजे, प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून द्या. पॅनल आपला बसला पाहिजे, त्यासाठी सत्तासाठी पॅनल जरुरी आहे. म्हणून पॅनलसाठी तुम्ही स्वतः 2 वोट टाका आणि 2 बटन दाबून तुम्ही प्रचंड मताने पंजाला निवडून आणा. आत्ताच आपण ऐकलेलं आहे तुम्ही प्रभाग क्रमांक 17च्या उमेदवाराला की त्यांचे काय विजन आहेत, तुमच्यासाठी ते काय करणार आहेत आणि तुमच्या प्रभागामध्ये खरंच काय समस्या आहेत याची जाणीव आणि यांची माहितीसुद्धा त्यांना आहे की नाही आहे त्याकडून तुम्ही बघितलं. सोबतच त्यांच्यासोबत काही महिलासुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्यासोबत का बरं आहेत, का यांना विश्वास आहे की त्या खरंच कार्य करतील, काय त्यांचं तसं नेतृत्व आहे की मग ह्यासुद्धा रोजी घेऊन त्यांच्या मागे आलेले आहेत. तर त्यांच्यासोबत चर्चा करूया. काय नाव तुमचा, परिचय द्या. नमस्कार. मी पकडतो. नमस्कार सर, माझं नाव अर्चना गावंडे आहे. मी या एरियातच राहते. नाकाडेताई या माझ्या शेजारी आहेत आणि त्यांनी याआधीही भरपूर कार्य केलेले आहेत, समाजकार्य करतात. त्याच्यात प्रकारे कोणाला जर गोरगरीब असेल, त्याला जर काही समस्या असेल तर ते पैशाचीही मदत त्यांना करतात. त्याचप्रकारे आमच्या ह्या मंदिरामध्ये त्यांनी भरपूर हे केलेलं आहे, सुविधा केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की त्यांनी निवडून यावं. काय तुमच्या परिसरातल्या समस्या त्यांना माहीत आहेत? हो सर. तुम्हाला काय वाटतं निवडून जर आल्या तर त्या आपल्या स्वतःच्या वैयक्तिक समस्या दूर करतील की लोकांच्या? नाही सर, ते काय आहे की प्रत्येकजण आपापला विचार करेल ते तर आहेच. ते आम्ही हे नाही ठरवू शकत की ते स्वतःचाच विचार करतील, पण असं तर नाहीच आहे. कारण आज ते कुठल्याही पदावर नसताना आम्हाला जर मदत करत आहे तर निवडून आल्यावर ते नक्कीच आम्हाला मदत करतील. नक्कीच. धन्यवाद. आपल्यासोबत या ताई इकडे. काय नाव तुमचं, परिचय सांगा. शुभांगी ठवरे. कुठे राहता तुम्ही? मी इथेच राहते. काय वाटतं तुम्हाला की काँग्रेस पक्ष जर उमेदवार जो आहे जो जर निवडून आला तर तुमच्या परिसरातील समस्या दूर होतील? हां, बिलकुल होतील. आम्ही जो उमेदवार उभा केला आहे तो आम्ही सार्वजनिक महिला पुरुष सर्वजण मिळून एकत्र विचार करून हा उमेदवार आम्ही उभे केलेला आहे. आमच्या ज्या समस्या आहे त्याचाच झालं पाहिजे निराकरण, यासाठीच उमेदवार उभा केलेला आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की यांचं म्हणणं असं आहे की उमेदवार जो उभा आहे काँग्रेस पक्षातर्फे हा सर्वानुमते जनतेने निवडलेला आहे आणि जनतेनेच उभा केलेला आहे. हा, बरोबर आहे. तर जनता सोबत आहे आणि जनता त्यांना भरघोस मताने निवडून देईलच. आणि ते जर निवडून आले तर तुमच्या प्रभागाचा विकास हा नक्कीच होणार. तर विकासाचा जो परिवर्तनवादी चेहरा जो आपण म्हणतो आहे काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक 17 मध्ये सुद्धा दिलेला आहे आणि जनता त्याला नक्कीच भरघोस मताने निवडून देईल.
या ना या काकू इकडे या. इथं या. काय परिचय काय तुमचा, काय नाव? मी पकडतो. माझं नाव आहे नर्मदा छत्री. मी शारदानगरमध्ये राहते. अच्छा. आणि तुमचा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे? माझा उमेदवार आहे आपल्या वार्ड नंबर 17. हा, वार्ड नंबर 17चा आहे मीनाबाई नाकाडे. आणि काँग्रेस पक्षाचा पंजा. हा, काँग्रेस पंजाच्या चिन्हाला पक्षाचा बटन दाबायची. हो, दाबायची. आणि विजय करायचा. विजय करायचा. हो, करायचा. मला काकूचं सुद्धा म्हणणं तेच आहे की पंजाची बटन दाबून त्यांना विजयी करायचं आहे. सोबतच या काय सांगाल तुम्ही आजच्या प्रसंगी की सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत लागलेल्या आहेत आणि उमेदवाराची जशी आपण अपेक्षा करतो की उमेदवार आपल्याला काम करणारा असावा, आपल्यासाठी सतत धडपडणारा असावा, तर ज्या उमेदवारासाठी तुम्ही पाठीशी आहात काय वाटतं तुम्हाला की त्या पद्धतीचे आहेत काय? नमस्कार, माझं नाव अस्मिता जगताप. माझं राहणं शारदानगर बहादुरेला आहे आणि मी वार्ड नंबर 17चीच नागरिक आहे. आमच्या वार्ड नंबर 17मधनं मीनाताई नाकाडेला आम्ही काँग्रेस पक्षाकडनं उभं केलेलं आहे. तर येत्या 2 वर्षे झाले आमच्या बहादुरा आधी ग्रामपंचायत होती, आता नगरपंचायतहून 2 वर्ष कंप्लीट झालेले आहे. आम्हाला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारच्या ज्या सुविधा पाहिजे आहे ते नागरिकांना आतापर्यंत अवेलेबल झालेल्या नाही आहेत. म्हणून आमचं म्हणणं आहे की आमच्या उमेदवार निवडून आल्या पाहिजे आणि आमच्या जेही समस्या आहे, जसं आम्हाला आरोग्यसेवा नाही आहे इथे, आम्हाला विकली फक्त 2दा कचऱ्याची गाडी येते, तर निदान 1 दिवसाआड तरी यायला पाहिजे. सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे, गटर लाईन नाही आहे आमच्याकडे, रस्ते व्यवस्थित नाही आहे. तर आम्हाला ह्या सगळ्या सुविधा आम्हाला माहिती आहे, जर आमच्या मीनाताई नाकाडे निवडून आल्या तर या सगळ्या गरजा आमच्या पूर्ण होतील. म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव आहोत. आणि जसं तुम्हाला वाटतं असं, पण बाकीचे जे प्रभागाचे जे लोक आहेत या मतदाते आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की खरंच ते त्यांचे कामं करतील तर त्यांना निवडून द्यायला पाहिजे की नाही? बघा, आता येत्या 2 वर्षामध्ये बहादुरा नगरपंचायत होऊन पूर्ण झालेले आहेत आणि शासनाने आतापर्यंत 100 कोटीचा निधी हा दिलेला आहे. पण अजूनपर्यंत कुठल्याही वार्डामध्ये नागरिकाच्या कुठल्याही समस्या पूर्णपणे झालेल्या नाही आहेत. म्हणून आपल्याला काहीतरी बदल घडवायचाच आहे. म्हणून आपण काँग्रेस पक्षाला प्रत्येक एरियामध्ये निवडून आणायचंच आहे, जेणेकरून नागरिकांच्या समस्या हा दूर झालेल्या पाहिजेत. म्हणून आपल्याला बदल घडवायचा आहे, म्हणून पंजालाच आपण वोट करायचं आहे. माझं सगळ्यांना निवेदन आहे की आपण काँग्रेस पक्षाला चांगल्या मताने निवडून आणायचं आहे. धन्यवाद ताईचं सुद्धा म्हणणं तेच आहे की उमेदवार जो आहे हा जनतेने निवडलेला आहे. जर जनतेनेच जर निवडलेला आहे तर जनता यांना प्रचंड बहुमताने नक्कीच विजयी करेल. परत कोणी काकू बरं, आपण उमेदवाराचं म्हणणं सुद्धा ऐकलेलं आहे. इकडे इथं या थोडं समोर या. हां, काय सांगा, काय परिचय, नाव तुम्ही सांगा आपलं? माझं नाव सुभाष ठवरे आहे. कुठे राहता तुम्ही? मी वार्ड नंबर 17लाच राहतो, जवळ शेजारीच आहो मी. अच्छा, उमेदवाराच्या शेजारी. शेजारी. काय सांगाल तुम्ही की उमेदवार खरंच कार्य करू शकणारा उमेदवार आहे काय? उमेदवार कार्य करणारच आहे, कारण त्यांना मार्गदर्शन तसं मी स्वतःच करतो. अच्छा. त्याच्यामुळे त्यांना मी माझ्या तालमीमध्ये घडवून ज्या योग्य प्रॉब्लेम आहे प्राधान्यक्रमानुसार एक समस्या त्यांना सोडवायला लावू आम्ही, आणि ते सोडवतील असं ते तुम्हाला सोडवतील. आम्ही पाठीशी उभे आहोत, खंबीरपणे आहोत. प्रभाग क्रमांक 17 मध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? या ज्येष्ठ नागरिकांना माझं एवढंच आव्हान आहे की आपण आता गेल्या अनेक वर्षापासून 15 वर्ष ग्रामपंचायतीचे बघितले, त्यांचा विकास पाहिला, त्यांची कार्यशैली पाहिली, त्यावर तुम्हाला जो काही कठोर गोड अनुभव आलेला असेल तो अनुभव लक्षात ठेवून या वर्षीच्या म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पंजा या चिन्हाला बहुमताने ठप्पा मारून विजयी करा आणि भरघोसरित्या यश संपादन करायला एक मदत करा. त्याचनुसार काय आहे की या भागातील ज्या समस्याचं निवारण करायचं आहे आपल्याला, तर हा एकाचा हात नाही, बहुमत पाहिजे. या नगरपंचायतीमध्ये जर आपलं बहुमत आलं तर आपण आपल्या समस्या, सर्व वार्डाच्या समस्या हा मार्गी लावू आणि त्याचं निराकरण करू. म्हणून माझा नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, युवकांनी, युवतींनी, आणि महिला वर्गांनी, विशेषतः महिला वर्गांनी पंजा या चिन्हावर ठप्पा मारून प्रचंड बहुमताने विजयी करा. आपल्याला 2 ठप्पे मारायचे, एक नगराध्यक्षासाठी आणि एक नगरसेवक पदासाठी. धन्यवाद सर. आपण बघा, ज्येष्ठ नागरिक, महिला सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की प्रभाग क्रमांक 17 मध्ये जो उमेदवार आहे तो
जनतेने उभा केलेला आहे आणि जनता त्यांना भरघोस मताने नक्की निवडून देईल. ज्येष्ठ नागरिकांचं सुद्धा म्हणणं असंच आहे की नगराध्यक्षासहित जो आहे आमचा उमेदवार जे आहेत प्रभागाचे त्यांना सुद्धा निवडून द्या, जेणेकरून नगरपंचायत बहादुराचा सर्वांगीण विकास जो आहे हा नक्कीच होईल. शेटे साहेब बोला ना. परत एक आपल्यासोबत शेंडे सर जुळले आहेत. काय सांगाल सर, तुमचा परिचय द्याल? माझे नाव रामकृष्ण शेंडे आहे. मी वार्ड क्रमांक 17मध्ये राहत आहे, ते समोरच. आणि मीनाताई नाकाडे यांना सर्वानुमते काँग्रेस पक्षातर्फे आपण या निवडणुकीकरता उभं केलं आहे. त्यांच्या कामाचा व्याप चांगला आहे माझ्या मते, आणि सर्व जनतेचा कौल त्यांच्याच बाजूने आहे. तर तुम्हाला वाटतं की सगळ्या जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे तर असं मला विकास वाटते. नक्कीच होईल. तर आपल्या वार्डाचा विकास होईल. आपण ऐकलं आहे की प्रभाग क्रमांक 17चे जे उमेदवार आहेत त्यांना सर्व जनता जी म्हणत आहे की त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, जेणेकरून आपल्या प्रभाग तसेच 2 मत करायचे आहेत. तर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाची सत्ता जर बसली तर या नगरपंचायतीचा जो विकास आहे हा निश्चितच होईल. निवडणुकीचे नियमित अपडेट व नगरपंचायत बहादूरच्या प्रत्येक घडामोडी नियमित बघण्याकरता सक्षम भारत TV SB TVला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याकडे काही बातमी, आपली काही समस्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडायची असेल आम्हाला पाठवा. आम्ही आपली बातमी दाखवू, स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.